आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज। मिरवाड इथं तितर पक्ष्यांना डांबून ठेवल्याबद्दल जतच्या वन विभागानं कारवाई करून अटक केली आहे। तितर पक्षी या पक्षाचे अवैध कब्जा व शिकारीच्या अनुषंगानं एकास अटक करण्यात आली आहे। वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अंतर्गत केलेली कारवाई केली आहे। दिनांक 3 फेब्रुवारी 2026 रोजी प्राप्त झालेल्या गुप्त माहितीच्या अनुषंगानं मौजे मिरवाड तालुका जत जिल्हा सांगली येथील सुरेश तांबडे यांच्या शेतातील घराची दुपारी 3 वाजताच्या दरम्यान झडती घेतली। त्यामध्ये संबंधित यांच्या मालकीच्या शेतात काम करत असणाऱ्या शेतमजूर आरोपी आफताब इमाम अष्टेकर राहणार मालगाव तालुका मिरज जिल्हा सांगली यानं वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 च्या अनुसूची 2 मध्ये संरक्षण प्राप्त केलेले तितर पक्षी 3 यांना अवैधरित्या पिंजऱ्यात कोंडून ठेवलेला आढळून आले। तसेच शिकारीसाठी लावण्यात येणारा फास, बॅटरीवर चालणारे आवाजाचे यंत्र, पिंजरे बनवण्यासाठी वापरण्यात आलेल्या तारा, जाळी इत्यादी मुद्देमाल जप्त करण्यात आला। तसेच संबंधित आरोपीस पुढील चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून पुढील चौकशी वन परिक्षेत्र अधिकरण प्राधिकार जत यांच्या स्तरावर चालू आहे। सदरची कारवाई सागर गवते उपवन संरक्षक सांगली तसेच नवनाथ कांबळे सहाय्यक वन संरक्षक सांगली यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले। या कारवाईमध्ये NV पाटील वन परिक्षेत्र अधिकारी जत, CS ढवळे GV दुधाळ, HG वगैरे अनुक्रमे वनपाल जत मुचंडी शेगाव तसेच BN यादव, PB गडदे, PS कुलाळ, LS वाघमोडे वनरक्षक इत्यादी वन अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। वाहन चालक निलेश शारबिद्रे तसेच इतर वनसेवक यावेळी उपस्थित होते। लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।